आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तेजू, अगं एवढ्या रात्रीची तू इथे काय करतेयस? अगं वहिनी, अक्का हट्टालाच पेटली। आईला भेटायचं, आईशी बोलायचंय, मग आलो। अक्का, पाणी आहे, सावकाश जा। चला, निदान एकाला तरी आपली आई एवढं कठीण व्रत करतेय म्हणून तिची काळजी वाटली। देव करो आणि बाकी सगळे पण आईंबद्दलचा राग लवकरात लवकर सोडून दे। किती वर्ष झाली तुझी वाट बघत होते। कधीतरी तू येशील आणि माझ्याशी बोलशील याची खात्री होती मला, पण आता जरा माझा धीर सुटत होता। पण तू आलीस आणि माझं वाट बघणं सार्थकी लागलं। तुझ्या समोर बसून ना खूप बोलायचंय मला। माझ्यासाठी ना माझं लहानपण इतर मुलींसारखं नव्हतं। ज्या वयात मला तुझी गरज होती ना, त्या वयात तू माझ्या सोबत नव्हतीस। खूप एकटी पडले होते ग मी, कितीदा तरी रडले। तुला माहितीये, लहानपणी मी खेळता खेळता पडले ना, माझ्यावर ओरडायला ना आजूबाजूला कोणीच नसायचं। माझ्या इतर मैत्रिणींच्या बाबतीत मात्र त्यांच्या आया काळजीने त्यांच्याकडे धावत यायच्या आणि त्यांनी काही छान केलं ना की त्यांचं कौतुक करायच्या, त्यांचे मुके घ्यायचे, त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवायच्या। पण माझे लाड करायला आजूबाजूला कोणीच नसायचं। माझ्याकडे बघ, मी पण आता आई होणार आहे, एका नव्या जीवाला जन्म देणार आहे मी। आता फक्त तो जीव माझ्या आत असल्याची जाणीव होते। आता फक्त ती जाणीव असली ना तरी त्याच्यापासून दूर जाण्याची कल्पना सुद्धा करवत नाही ग मला। पण तू मात्र हाडामासांच्या स्वतःच्या पोटच्या मुलांना घराला सोडून निघून गेलीस। आज मी इथे का आली माहितीये? तुझे आभार मानायला। कारण तू नसतीस ना तर वाईट आई कशी असते ना हे मला आयुष्यात कळलंच नसतं। माझा डोंगरासारखा भाव ज्याने कधी कोणाच्या वाईटाची इच्छाही बाळगली नाही, माझं सोन्यासारखं दादा, माझी बहिणी, हे सगळं मिळून जे घर बनतं ना, ते सुखी समाधानी घर सोडून जी बाई जाते ना ती बाई माणूसच नाहीये, याची जाणीव मला झाली। हे अश्रू जर खरे असतील तर मग आजवर कुठे होते हे अश्रू? तेजू अक्का, तू चल, तुला त्रास होतोय, आपण घरी जाऊ आपल्या। त्रास तर आजवर मी सहन केलाय, खूप भोगलंय। कितीदा तरी रात्रीच्या अंधारात हाका मारलाय मी हिला। मी जेव्हा संकटात अडकले ना तेव्हा हिला आठवलं, पण ही कधी मला धीर द्यायला, माझे डोळे पुसायला आलीच नाही। कायम माझ्या पाठीशी माझा दादाच उभा राहिला। खरं तर मी तुझे आभार मानते की तू निघून गेलीस म्हणून दादासारखी आई आम्हाला मिळाली। आता तू परत आली असे व्रत भीत करते यात मला कसलाच रस नाहीये। मला ना हे सगळं तुझं वाईट कर्म धुवून टाकण्यासाठी केलेला अट्टास वाटतो। अक्का चल ना घरी, आपल्याला खूप उशीर होतोय। अगं उशीर तर कधीच झालाय। देव पण ना माझ्या हात आई पण रुजवलं आणि मग हिला माझ्या समोर आणून उभं केलंय। पण हा सगळा ना निव्वळ योगायोग असूच शकत नाही। हे सगळं त्याने मुद्दाम केलेलं असावं। यातनं त्याला मला सांगायचं असेल की हिला बघ आणि अशी आई कधीच बनू नकोस। आज फार काही सांगायचं नाही मला तुला, फक्त माझ्या दादाला त्रास देऊ नको एवढीच हात जोडून विनंती करते मी तुझ्या पुढे। खूप सोसलाय त्याने, लहानपणापासून त्याच्या सगळ्या इच्छा मारल्या त्याने। त्याचे सुख दुःख सगळं बाजूला ठेवून आमचा सांभाळ केलाय। त्याचा त्रास कमी करता नाही आला ना, निदान वाढवू तरी नकोस।
चळू नकोस. एवढंच सांगायला इथपर्यंत आले ते आज. तेजू, हे सगळं बोलायची तर ही वेळ नाहीये ग. वेळ तर हिने निवडली वहिनी. आपलं सगळं चांगलं चालू असताना काय गरज होती या बाईला इथे यायची? वहिनी, हिला सांग आमच्या नादी लागू नकोस आणि तूही हिच्या नादी लागू नकोस. वहिनी, दादाला आता सगळ्यात जास्त तुझ्या आधाराची गरज आहे. तू त्याच्या विरोधात अशी उभी राहू नकोस. वहिनी, प्लीज त्याला समजून घे. दादाने ना आजवर प्रत्येकाला जीव लावलाय. तू त्याला त्रास देणाऱ्यांच्या बाजूने उभी नको राहू. आणि आम्ही नाही राहणार. चला ग. तेजू, तुमच्यापासून लांब राहून मी काय भोगले ते सांगायला मला एक संधी पाहिजे होती ग. तू माझ्या बरोबर बोलायला हीच वेळ का निवडलीस बाळा? देवी आई, माझी साथ दे. माझं सत्य माझ्या लेकरांना कळू दे. माझ्या जगण्याला शाप आहे, पण निदान मरण तरी मला माझ्या लेकरांच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम बघून येऊ दे. बघा ना, पहाटेची काकड आरती सुरू झाली. म्हणजे तुमचा व्रताचा एक टप्पा पूर्ण झाला. आशाबाई, तुमच्या व्रताचा पहिला विधी संपन्न झाला. आता आपण दुसऱ्या विधीकडे वळूया. तुम्ही पाण्यातून बाहेर येऊ शकता. पुढं काय करायचं ते समजून सांगतो. सकाळचा चहा माणसाला ताजं तवानं करतो असं म्हणतात, पण तो चहा बी आम्हाला तू सुखानं पिऊ देऊ नकोस. ते झाडावर बसून अशुभ कोकलणाऱ्या घोबडासारखा मानवर बसलास तू आमच्या. एक चांगली बातमी देत नाही हा माणूस. डॅडी, ती तुझी घडलं ते सांगणार ना मी. आता मला काय माहिती तेवढी तोग धरल ती. अहो लय चिकाट बाई, रात्रभर पाण्यात थांबली ती. नाही, आम्हाला वाटलं होतच. या आशा काय एवढ्या सहजासहजी हार मानणार नाही. म्हणूनच आम्ही दुसरी योजना आधीच तयार ठेवली होती. आशा आणि तिच्या जोडीला आमचं डॉक्टर कन्या रत्न. नवीन योजनेची गरज पडणार. म्हणजे तुमचा दुसरा प्लॅन तयारच आहे. अरे पण कधीतरी स्वतःचं डोकं लाव की.